कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नीट सांगितलेलं तुम्हाला कळत नाही। आता थांबलाच हायसा, आता एक ऐकून जावा। आम्ही या घरातून बाहेर गेलो नाही कारण अधिपतींना आम्ही जायला नग होतो, आणि तुम्ही या घराबाहेर गेलात कारण अधिपतींना तुम्ही या घराबाहेर जायला हवा होता। कळलं काय? हो जयदेवराव, न्या तुमच्या लेकीला इथून, आणि थोडा जरी स्वाभिमान असेल तर परत आमच्या दारात येऊ नका, कारण आमच्या दारात कधी बी आल्या तर त्यांच्या वाट्याला हेच येणार आहे। तिनं तिचा संसार मोडलाय स्वतःच्या आगाऊपणामुळं। आता जास्त शहाणपणा करू नकोस बाई। लग्न मोडलं, संसार मोडला, ही अशी पोरगी जन्माला घालण्यापेक्षा आई बाप बिन लेकराचेच राहिलेले बरे। चला निघा इथून। अक्षू चल। मी नाही येणार बाबा। अक्षू चल, माझी शपथ आहे तुला। अगं ह्या माणसांची लायकीच नाहीये। आता एक क्षण सुद्धा इथे थांबायचं नाही। माझी मुलगी काय आहे ना ते मला चांगलं माहितीये। अशा 10 अक्षरांना जन्म दिला ना तरी अभिमानच वाटेल मला। तुम्ही कधी पालक झालाच नाही तो। नुसतं आई म्हणून कुणी आई होत नसतं, जन्माला घातल्यावर कळतं आई बाप म्हणजे काय। ए थेरड्या, निघतोस का? निघतोच आहे। या असल्या असभ्य आणि असंस्कृत घरात माझी मुलगी दिली ना, याचाच मला पश्चाताप होतोय। चल अक्षू। निघ इथला। हे बी घे काय ते। ताई, तू त्या म्हाताऱ्याचं बोलणं मनावर घेऊ नगस। अगं तू सख्या आईपेक्षा जास्त केलंस अधिपतींसाठी, आणि त्यासनी तुझी जाणीव हाय अगं ताई। तू चल बरं आज चल। तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करते। तुमचा तिला डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून तिने तुम्हाला फोनवरून ब्लॉक सुद्धा केलंय। तिला तुमच्या घरात परत यायचं नाहीये। दादा, बापरे, काय माणसं आहेत ही। माणसं तरी कसं म्हणावं। बाबा तुम्ही शांत व्हा बरं। एवढा क्रूरपणा बघून मी शांत कसा होऊ। आणि या अशा लोकांमध्ये तू शिक्षणाची ज्योत पेटवायला निघाली होतीस। अक्षू, अगं मी बरीच माणसं बघितलीत ग अडाणी, ज्यांचं मन खूप मोठं आहे, पण यांच्याकडे न मन आहे न भावना आहे, तो फक्त माज आणि बाबा बाबा अहंकार। शांत व्हा। ताई पण नाहीये। थांबा चला 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 सोडा सोडा चला चला। ताई
अगं कसली मजा आली का नाही? मास्तरनीला चांगलाच धडा शिकवला बघ आपण. लई दिवसांचं स्वप्न पुरं झालंय बघ आज माझं. डुचकी मला ओट सूट बोलत होती ग. तिची आणि तिच्या बापाची कसली जिरवली की नाही आपण. ताई तुला सांगू यो दिस का नाही मी कवा विसरणार नाही. जेव्हा मी मास्तरनीचा गळा दाबला का नाही असला आनंद झालता म्हणून सांगू. पण ताई तू थांबविलच म्हणून, नाहीतर तिचा आज इशेच संपवून टाकला असता बघ. हसलं थोबाड झालतं का नाही तिचं बघण्यासारखं. दुर्गे थोबाड बंद कर तुझं. काय झालं ताई? तू माझ्यावर का चिडालीस? अगं एवढं मोठं काम पुरं केलंय आपण आज. कोण हायस कोण तू? हा, मोठी गुंडी लागून राहिलीस काय? जेल मध्ये जाऊन हे असलं शिकून आलीस? कुणी सांगितलं होतं ग तुला त्यांचा गळा धरायला? काय कमी जास्त झालं असतं म्हणजे एवढ्यावर पडलं असतं. ताई ते मी रागाच्या भरात. किती वेळा सांगितलंय तुला, तोंडावर आणि रागावर कंट्रोल ठेव. एक गोष्ट ध्यानात ठेव, काय बी झालं तरी आपल्या अंगावर येईल असं काही करायचं नाही. आपण शेफ राहायचं, आपले हात बरबटले नाही पाहिजे, नाहीतर आमच्या समध्या प्रयत्नांवर पाणी फेरशील तू. ताई मला माफ कर. अगं ते जोश मध्ये मी बोलून गेले. हितनं पुढे काळजी घे ना म्या. पर ताई आता काय करायचं? ती तर हितनं गेली की. तिनं जर आधिपतीसनी समजा सांगितलं तर? त्यांना काय करायचं ते करू दे. आता आम्हाला जे करायचं तेच आम्ही करणार. जा निघ तू. वय ताई असं सांगते की तुम्ही सारखं आई आई करता, ह्याचा खूप त्रास होतो तिला. पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतं. ताईला मदन शिवाय काही करमतच नाही आणि मदनला सुद्धा तिच्याशिवाय काही करमत नाही. नाही नाही नाही, इराताई बोलल्या ते काय खरं वाटत नाही मला. असं कसं असेल? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सगळं सांगायच्या मास्तरीनबाई मला. आज शाळेत असं झालं, घरात तसं झालं, आईकडं असं झालं आणि वर्गात असं झालं. कवा कवा मीच म्हणायचो त्याच नाही, मास्तरीनबाई अहो किती बोलशील, थकत नाही काय तुम्ही? तेव्हा त्या म्हणायच्या की आपल्या माणसासंग बोलण्यात कसला आलाय थकवा. आवडतंय मला सगळं तुमच्या संग शेअर करायला. आता एवढं सगळं सांगत होते तर मग त्या मदनबद्दल कवाच का नाही बोलल्या? नाही म्हणजे मित्र असू शकतोय, पण मला का नाही सांगितलं? त्यांचं आणि माझं ठरलं होतं एकमेकांपासून काही लपवायचं नाही, मग हे का लपवलं? एवढा पत्रव्यवहार वगैरे? मास्तरीनबाई मुद्दाम तर काय करणार नाहीत, पण असं झालं असेल की त्यासनी लपवायचं नसेल, पण सांगण्यासाठी कवा वेळच जुळून आली नसेल. असंच असलं पाहिजे आमचं नातं. म्हणजे राव, दो दिल एक जानवानी नातं आहे. त्या काय लपवणारच बाई आमच्यापासून? नाही नाही, हे असंच असणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.